महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। उद्या देशभरात नीट परीक्षा पार पडणार असून या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर आहे। परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कडक सुरक्षेचे आदेश दिले आहेत। परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात उद्या जमावबंदी लागू असणार आहे। उद्या होणाऱ्या नीट परीक्षेसाठी नाशिक जिल्हा प्रशासनाने कडेकोट तयारी केली आहे। जिल्ह्यातील एकूण 21 परीक्षा केंद्रांवर 11,180 परीक्षार्थी ही परीक्षा देणार आहेत। परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी अत्यंत कडक पावलं उचलण्यात आली असून सर्व परीक्षा केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। उद्या सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत। कोणत्याही प्रकारची कॉपी किंवा गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षा कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे आणि जॅमर्स बसवण्यात आले आहेत। प्रत्येक विद्यार्थ्याची कसून तपासणी केल्यानंतरच त्याला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाईल। इतकेच नाही तर परीक्षेचे साहित्य देखील पोलिसांच्या कडक बंदोबस्तात केंद्रांपर्यंत पोहोचवले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले। नीटची परीक्षा उद्याचे दिवस रविवारचे दिवस नाशिक जिल्ह्याचे 21 केंद्रावर आयोजित करण्यात आलेले 17 केंद्र नाशिक शहरात आहे, 3 मालेगाव शहरात आहे आणि 1 ओझर शहरात आहे। असं 21 केंद्रामध्ये पूर्ण नियोजन करण्यात आलेलं आहे। नाशिक जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, CISF, NTA चे सर्व अधिकारी आणि या ठिकाणी नेमण्यात आलेले सर्व अधिकारी कर्मचारीच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण नियोजन NTA ने जो काही डायरेक्शन्स गाईडलाईन्स दिले होते त्याची जो काही खबरदारी घेण्याची सूचना दिली होती सर्व गोष्टीच्या खरोखरप्रमाणे या ठिकाणी आपण पालन करतो। त्याचे जो रंगीत तालीम या रिहर्सल्स असतो ते पण आजच्या डेटमध्ये आपण करून घेतो जेणेकरून उद्याच्या दिवशी कुठल्याही प्रकारची अडचणी होणार नाही। या सगळ्या विशेष खबरदारी घेताना कुठलेही परीक्षार्थीला विद्यार्थीला अडचणी येऊ नये त्याच्यासाठी पण आपण विशेष खबरदारी घेतो। सर्व विद्यार्थीला माझी यही सूचना आणि विनंती राहील की आपण वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचावा। नॅशनल टेस्टिंग एजन्सीनी जो आपल्या ऍडमिट कार्डवर जो इन्स्ट्रक्शन्स आपल्याला देण्यात आलेला आहे, जो काही सूचना आपल्याला देण्यात आलेली त्याला वाचून समजून त्याच्या खटोकारप्रमाणे आपण पालन करावं आणि माझ्या वतीने सर्व विद्यार्थीगणाला खूप खूप शुभेच्छा। NTA ने दिलेल्या सर्व गोष्टीच्या त्या ठिकाणी पालन करण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे त्या सर्व गोष्टीचे या ठिकाणी पालन करण्यात नीट परीक्षेचा कोणताही घोळ होऊ नये आणि विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी नाशिक प्रशासन सज्ज झाले असून सुरक्षेचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। महाराष्ट्र बुलेटिनसाठी रमेश साबळे, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।